राज ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागरी समस्यांसंदर्भात भेट घेतल्याची माहिती। बेस्टच्या निकालानंतर झालेल्या फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे चर्चा वाढल्या। बेस्ट पतपेढी निकालानंतर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचलं। सेना भवन परिसरात भाजपची बॅनरबाजी, ठाकरे ब्रँड कोमात तर स्वदेशी देवभाऊ जोमात अशा आशयाची बॅनरबाजी। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर मोठी जबाबदारी। एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यासंदर्भात महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांशी साधणार संवाद। बोगस मतदारांवर आता शिंदेंची शिवसेना ठेवणार नजर। एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून शिवसेना करणार ॲपची निर्मिती। ॲपच्या मदतीने मतदार यादीतील मतदारांची नावं आणि पत्ता तपासणार। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आता मंत्री छगन भुजबळांची सुद्धा उडी। भुजबळांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज महत्त्वाची बैठक। पालकमंत्रीपद न मिळाल्यानं भुजबळ नाराज असल्याची चर्चा। बाळासाहेब थोरातांना धमकीच्या निषेधात आज संगमनेरमध्ये सद्भावना शांती मोर्चा। काँग्रेस आणि विविध संघटना मोर्चात उतरणार। पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं। वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय। कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल। पंचगंगा नदी धोका पातळीपासून केवळ 3 इंच दूर। अनेक मार्ग बंद झाल्यानं वाहतूक वळवली। 12 कुटुंबातील 51 नागरिकांचं स्थलांतर। 139 पूरग्रस्त भागातील शाळांना सुट्टी। सांगलीतील कृष्णा नदी 42 फुटांवर। धोका पातळीपासून कृष्णा नदी फक्त 3 फूट दूर। 150 कुटुंबांचं स्थलांतर। सांगलीतील अनेक भागात कृष्णेच्या पुराचं पाणी शिरलं। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण 97% भरलं। जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सावध राहण्याच्या सूचना। पुणे जिल्ह्यातील 26 पैकी 22 धरणातून विसर्ग सुरू। खडकवासल्यातील 4ही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली। खडकवासल्यातून 40,000 क्युसेकनं विसर्ग। भिडे पूल आणि जयंत टिळक पूल पाण्याखाली। पुण्यातील एकता नगरीमधील सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी। खडकवासला धरणातून विसर्ग सुरू। पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग होणार। पालिकेची यंत्रणा 3 दिवसापासून सज्ज। नाशिक शहर आणि परिसरात पावसाची विश्रांती। पाऊस थांबला असला तरी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी। रामकुंड परिसरातील अनेक दुकानं आणि हॉटेल पाण्याखाली। मुंबईमध्ये सकाळपासून पावसाची उघडीप। रेल्वे वाहतूक सुरळीत। पश्चिम द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी। विलेपार्ले ते सांताक्रूज पर्यंत वाहनांच्या रांगा। राज्यात पुढील काही दिवस पावसाचे। कोकणामध्ये 26 ऑगस्ट पर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा इशारा। विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात सुद्धा सरी बरसणार। राज्यात पावसामुळे 10 जणांचा मृत्यू। जुन्या नाशिक परिसरात इमारत कोसळली। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 7 जणांना बाहेर काढलं। अडकलेल्यांमध्ये 2 लहान मुलांचा समावेश। नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पूर। बाभळी गावाला पुराच्या पाण्याचा वेढा। गावात अडकलेल्या 3 गरोदर महिलांची बोटीच्या मदतीनं सुटका। गडचिरोली जिल्ह्यातील पुराच्या पाण्यात वाहून जाणाऱ्याला वाचवलं। कढोली नाला पार करताना पुराच्या पाण्यात वाहून गेला। 2 किलोमीटर दूरवर झाडाला पकडून राहिला, त्यामुळे जीव वाचला। ठाणेकरांवर पाणी कपातीचं दुहेरी संकट। एमआयडीसी कडून ठाणे पालिका क्षेत्रात होणारा पाणी पुरवठा आज आणि उद्या बंद। तर पंपिंग स्टेशन बंद असल्यानं भातसातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात 25 ते 30% कपात। राज्यात लवकरच पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई भरती होणार। 15,000हून अधिक पदांसाठी भरतीचा शासन निर्णय जारी। रिक्त पदं 100% भरण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्णय। नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा गलथान कारभार। परीक्षा दिली बीबीएची, गुणपत्रिका मिळाली बीकॉमची। परीक्षेला उपस्थित विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत दाखवलं गैरहजर।
खड्डे आणि वाहतूक कोंडीच्या मार्गावर टोल नको, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय. वाहन चालकांना दिलासा. रस्ते खराब असणाऱ्या मार्गावरील टोलमधून सूट मिळण्याची शक्यता. 130व्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत गदारोळ. 30 दिवस अटकेची शिक्षा झाल्यास पंतप्रधान मुख्यमंत्री पद सोडावं लागणार. विरोधकांनी विधेयकाचा मसुदा फाडून अमित शहांच्या अंगावर भिरकवला. डोनाल्ड ट्रम्प यांचा दबाव झुगारून रशियाकडून इंधन खरेदी. भारतीय तेल कंपन्यांचा निर्धार. मॉस्कोकडून विशेष यंत्रणा कार्यान्वित.